नामाचा महिमा, नेमाचा महिमा, व्रताचा महिमा, दानाचा महिमा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचा आहे। दान महात्म्य त्या ठिकाणी शुकदेवजी महाराज सांगतात राजा परीक्षित। दान हे 6 प्रकारचं दान आहे। किती? 6 प्रकारचे। कोणते कोणते? अन्नदान, वस्त्रदान, भूमिदान, सुवर्णदान, गौदान आणि शेवटचं दान। पण असे हे दानाचे प्रकार या ठिकाणी आहेत। पण सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान जर असेल तर ते आहे अन्नदान। अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान कोणतं नाही। पण शास्त्रकाराला अन्नदान कुठेतरी कमी वाटलं। त्याचं कारण आहे, कारण अन्नदानाने एक वेळेची भूक भागते। अन्नदानाची एक वेळची। आता जर सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी जेवण करायचं काम नाही का? करावंच लागते। म्हणून ते कमी वाटलं, कारण ते दान आपल्याला पुन्हा मिळवावं लागतं। म्हणून अन्नदान कुठेतरी कमी वाटलं। पण श्रेष्ठ दान असेल तर अन्नदान। आणि ज्यांना ज्यांना कळालं अन्नदानाचं महत्त्व ते लोक अन्नदान करत असतात बरं का। अन्नदान म्हणजे काय सामान्य नका समजू तुम्ही। अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे। ज्यांना कळालं तेच या ठिकाणी काय तर दान करू शकतात, नाही तर वाट पाहावं लागतं। महाराज आमचा नंबर कधी येईल, महाराज आमचा नंबर कधी येईल। नाही कधी कधी नंबर येऊनही जाते। का हो महाराज कसं झालं काय माहित नाही। असो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन देऊ बी नका। गोपाल कृष्ण भगवान की जय। अन्नदान कुठेतरी कमी वाटलं। दुसऱ्या नंबरचं दान आहे विद्यादान। विद्यादान श्रेष्ठ दान काय? कारण ज्याच्याकडे ज्ञान आहे याला विद्यादान म्हणजे ज्ञानदान। ज्याच्याकडे ज्ञान आहे, एखाद्याने जर ते ज्ञान आत्मसात केलं, उदाहरणार्थ 10वी पर्यंत जर शिकला तर ते ज्ञान त्याच्याजवळ आहे नाही। बरं ते ज्ञान त्याचं कोणी चोरून नेऊ शकते का? नाही। बरं त्याने जर ते ज्ञान इतरांना दिलं तर कमी होईल काय? नाही, उलट वाढतंय। म्हणजे ज्ञान एकदा जर आत्मसात केलं तर ते कमी होत नाही, दिल्याने वाढतं। कोणी आपल्याला मागत भाऊ भाऊ हिस्सा मागते काय की तू 10वी पर्यंत शिकला दादा, 5वी पर्यंत मला दे आणि 5वी पर्यंत तू ठेव, असं म्हणतो काय? म्हणजे भाऊ भाऊ हिस्सा मागत नाही। बरं चोर, चोर चोरून नेतो काय? नेऊ शकत नाही। एकदा कॅम्प्युटरमध्ये फिट केलं नेऊ शकतो काय? नाही नेऊ शकत। मग चोराची भीती नाही, भावाची हिस्सा मागायची भीती नाही। नाही, म्हणून सर्वात श्रेष्ठ आणि ज्ञानी भक्त देवाला आवडतो, म्हणून श्रेष्ठ दान ज्ञान। तिसऱ्या नंबरचं दान आहे भूमिदान। जमीन दान। आपल्याकडे जर जमीन असेल तर आपण ती जमीन दान द्यावी। कशाला? एखादा आश्रम असेल, त्या आश्रमाला जर जागेची कमतरता भासत असेल तर त्यांना ती जागा द्यावी, जेणेकरून तिथे काहीतरी कार्य, महान कार्य त्या ठिकाणी होईल। याच्याकरता ते दान द्यावं, भूमिदान। वस्त्रदान। जर एखाद्याला वस्त्र द्या असतील जास्त, त्याला वस्त्र देण्याची इच्छा आहे, त्याला वस्त्रदान करावे। सुवर्णदान। सोनंही सुद्धा दान करावं, ज्याच्याकडे आहे त्याने करावं। नाही, ज्याच्याकडे आहे, पॉइंट लक्षात ठेवा फक्त, ज्याच्याकडे आहे त्याने दान करावं। आणि ज्या ठिकाणी कथा कीर्तन असते त्या ठिकाणी दान अवश्य करायला पाहिजे। सुवर्णदान। इथं भागवत चालू आहे, उद्या प्रत्येकीने 2-2 मणी घेऊन या। आणता ना? हो तर म्हणा, आणता ना? 2-2 घेऊन या। कोण सांगितलं रे या बोले सोनं मागते? मला भौतिकातलं सोनं नाही पाहिजे, मला
भौतिकातलं सोनं घेऊन करू काय? भौतिकातलं जर सोनं मी अपेक्षा किंवा आशा केल्या असत्या तर 4था मजला चढला असता. नाही, मला भौतिकातलं सोनं नाही पाहिजे. मला सोनं पाहिजे पण आध्यात्मिकामधलं. आध्यात्मिकमध्ये सोनं म्हणजे काय? ज्याच्याकडे सोनं आहे त्याला आपण काय म्हणतो? हा मनुष्य सुखी आहे. मला सुख पाहिजे, मला प्रेम पाहिजे. धन वगैरे नाही महाराज. नाही, सर्व सुखाची आशा जन्म गेला. माझं माझं करता करता इथंच राहणार आहे. धनाची अपेक्षा मुळीच नाही आणि शेवटपर्यंत करणारही नाही. आणि मी असं म्हटलं म्हणून मला पाकिट द्यायचं नाही असं गृहीत धरू नका. नाही तर मग महाराज म्हणतात काही गौरव नाही. पहा ना कसे गुदू गुदू हसतात ते आतल्या आत. हाय हाय झाले 2 वर्ष आता. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही नाही बाबा, हे जे प्रेम आहे हे प्रेम या ठिकाणी असंच शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. एवढीच अपेक्षा त्या ठिकाणी काय तर ते करतो. म्हणून सुवर्णदान. सोनं म्हणजे सुख, सोनं म्हणजे प्रेम. जे तुम्ही लोकांनी आजपर्यंत प्रेम करत आलात असंच प्रेम शेवटपर्यंत करा. याच्यापेक्षा दुसरं काही पाहिजे नाही. सुवर्णदान. गौदान. जर एखाद्याकडे गाय असेल तर त्याने गाय दान करावी. नाही, पण गाय अशा ठिकाणी द्या की जेणेकरून त्याचा सांभाळ व्यवस्थित झाला पाहिजे. नाही, अशा ठिकाणी गौदान त्या ठिकाणी काय तर ते करा. म्हणून गौदानाचं महत्व आहे. गायदान. असे दानाचे प्रकार आहेत. संत महात्मे वर्णन करतायत दानाचा महिमा. महाराज तुम्ही दानाबद्दल एवढं सांगताय, काही तुमच्याकडे ठोर पुरावा आहे काय? आहे ना. श्रीमद भागवतामध्ये अशा भक्ताचं वर्णन आलेलं आहे की ज्याने स्वप्नामध्ये दान दिलं आणि ते खरं करून दाखवलं. आपण तर जागृत अवस्थेत दान देतो. नाही, वा वा. कार्यकर्ते मंडळी जर घरी गेले, भाऊ सप्ताह ठेवायचा ना, वा वा चांगली गोष्ट आहे, ठेवा ना सप्ताह. अहो मग ते एकट्याचं काम नाही आहे म्हणजे मग पाळणं काही वा वा काही गोर नाही. काय गोर नाही, घोराला वान नाही. जागृत अवस्थेत आपण दान देतो ते स्वप्नातही खरं करत नाही. पण राजा हरिश्चंद्रजींनी स्वप्नामध्ये दिलेलं दान जागृत अवस्थेमध्ये खरं थोडा विकोस होणार नॉर्मलमध्ये. ज्या स्वप्नामध्ये ते दिलेलं दान आहे ते दान जागृत अवस्थेमध्ये. हा माईक बंद करून टाका बरं. जागृत अवस्थेमध्ये खरं करून दाखवलं. एक वेळचा प्रसंग असा आहे, राजा हरिश्चंद्रजीला स्वप्न पडलं. स्वप्न आणि त्याने स्वप्नामध्ये 9 खंडाचं राज्य दान दिलं. आणि दिलेलं जे दान आहे ते दान मी ज्या ब्राह्मणाला दिलं तो ब्राह्मण मला कुठं दिसत नाही. राजा हरिश्चंद्र वाट पाहतोय, विचार करतोय. सकाळी सकाळी उठल्याबरोबर पत्नीला ते स्वप्न सांगितलं, देवाला स्वप्न सांगितलं. दारामध्ये तुळशी माता आहे, त्या तुळशी मातेला स्वप्न सांगितलं. आणि असताना त्या ठिकाणी मुलगा एक छोटासा 5 वर्षाचा, त्यालाही सुद्धा सांगितलं की बाबा मी 9 खंडाचं राज्य दान दिलंय, वरून 3 भार सुवर्ण दान दिलंय. पण ज्या ब्राह्मणाला दिलो ना तो ब्राह्मण मला कुठं दिसत नाही. विश्वामित्रजी तिथं आले. विश्वामित्रजींनी एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि तिथं आले आणि म्हणायला लागला, ए राजा, अरे ज्या ब्राह्मणाला तू दान दिलंय ना तो ब्राह्मण मीच आहे. अरे वा. त्यांना बोलवलं, आपल्या सिंहासनावर बसवलं, त्यांची प्राक्षर पूजा केली. प्राक्षर पूजा केली आणि असताना त्यांना त्या ठिकाणी कुमकुम तिलक केला. आणि असताना त्यांना सांगितलं, महाराज हे घ्या तुमचं 9 खंडाचं राज्य. मम आत्मना पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ प्रीत्यर्थ सकुटुंब सपरिवाराणाम संकल्प सोडला आणि सोडलं आणि दान देऊन दिलं. राजा, अरे 3 भार सुवर्ण बाकी आहे. हो देतोय. कंबरला चाब्या होत्या, ती चाबी काढली. सेवकाला आज्ञा केली, सेवका हे चाबी घे आणि तिजोरीतलं 3 भार सुवर्ण आणून दे. ब्राह्मण बोला. ब्राह्मण बाणी मधातच ती चाबी धरली आणि म्हणायला लागले, ए राजा, अरे आताच 9 खंडाचा राज्याचा संकल्प सोडलाय. त्या 9 खंडामध्ये ही तिजोरी आहे, त्याच 9 खंडात तिजोरी आहे. अरे तिजोरीच नाही,
तू ही सुद्धा मला दानात आला, माझंच मला देतो काय? त्यावेळेस धक्का लागला. त्यावेळेस राजाला कळाला आता काहीतरी धक्का आहे, संकट आहे. राजा थोडासा सावध झाला. गुरुदेव मला कळालं नाही. अरे तू 9 खंडाचं राज्य दान दिलंय आणि या 9 खंडामध्ये हे राज्य आहे. अरे राजा तुझ्या तिजोरीतलं धन मला देण्याचा प्रयत्न करतोय ना, ती तिजोरी सुद्धा माझी झाली. अरे तूही माझा आहेस, तू माझा सेवक झालायस. हो क्षमा गुरुदेव, मी 10वा खंड काशीला जाईल आणि तुमचं असणार जे 3 भार सुवर्ण आहे हे मी तुम्हाला आणून देईल. ठीक आहे, ठीक आहे, जा. राजा 10वा खंड काशीला निघणार तेवढ्या अवकाशामध्ये तो पत्नीकडे आला. त्या पत्नीला सांगितलंय, प्रिये अगं मी 9 खंडाचं राज्य दान दिलंय. हो स्वामी मला माहिती आहे. अरे 10वा खंड काशीला जाणार, कवार कष्ट करणार आणि 3 भार सुवर्ण या ब्राह्मण बाला आणून देणार. तोपर्यंत तू इथे थांब, तू इथे थांब. त्यावेळेस ती तारा राणी होती, नाही ती तारा राणी होती, राजा हरिश्चंद्रजीची पत्नी होती. तिने राजा हरिश्चंद्रजीला सांगायला लागले, स्वामी अहो मीही सुद्धा तुमच्या सोबतीला येईल. अगं नाही ग, दुःख आहे तिकडे ना, मी येईल. पतीच्या सुखामध्ये पत्नीचं सुख आणि पतीच्या दुःखामध्ये पत्नीचं दुःख ही भावना तिने आपल्या अंतःकरणामध्ये धारण केली आणि पतीच्या सोबत यायला लागली. हट्ट धरला, याला म्हणायचं स्त्री हट्ट. तो स्त्री हट्ट पूर्ण करण्या, थोडा मोकळा सोडा आवाज, तो स्त्री हट्ट पूर्ण करण्याकरता असणाऱ्या त्या ठिकाणी होकार दिला. 5 वर्षाचा चिमुकला बाळ होते, बाळ रोहित होते. त्या बाळ रोहिताला सांगितलं, बाळा अरे मी 10वा खंड काशीला जातोय, कबार कष्ट करतोय, 3 भार सुवर्ण आणून देतोय, तोपर्यंत तू इथं थांब. तो बाळ रोहित काय आपल्या मुलासारखा होता का? आपल्या मुलासारखा होता काय? 2 रुपयाचे पोंगा पंडित दिले की गप्प बसणारा. तो म्हणायला लागला, बाबा आई अगं मीही सुद्धा तुमच्या सोबत येणार. अरे बाळा दुःख आहे रे, म्हणे असू दे ना, मी सुद्धा येणार. आई नाही म्हणत होती. बाळ चिमुकले होते, बाळ रोहिदास आले. आईला म्हणतात, आई अगं मला येऊ दे ना ग. बाळ हट्ट, आई येऊ दे ना ग, आई मला यायचं ग तुझ्या सोबत. हा हट्ट असताना त्या ठिकाणी बाळाने धरला. आई त्याला सांगू लागले, नको रे बाळा, फार दुःख आहे. राग आला बाळ रोहितला. बाळ रोहिताने सांगितलं, आई अगं 9 महिने 9 दिवस पर्यंत तू मला तुझ्या कुशीमध्ये वाढवलं, त्यावेळेस तुला त्रास झाला नाही. आज मी माझ्या पायाने चालतोय ग आणि तुला मला नेण्याकरता त्रास होतोय. का बरं असं करते आई? येऊ दे ना मला. नाही रे बाळा, नेत नाही आई. नाही नाही न्यायचं तुला मला सोबत? नाही बाळा, ठीक आहे आई, काही हरकत नाही. राज नरश अंगावर होता, चिमुकली तलवार होती, ती काढली, आईच्या हातात दिली. सांगितलं, आई जर मला तू तुझ्या सोबतीला नेणार नाहीस ना तर ही तलवार घे, तुला जायचं ना अवश्य जा, पण सर्वात पहिले ही जी तलवार आहे ही तलवार माझ्या उरामध्ये खुपस आणि नंतर जा. महाराज असणाऱ्या त्या आईने चटकन ती तलवार हातातली टाकून दिली. त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं आणि असणाऱ्या त्या ठिकाणी चल बाळा, चल बाळा, त्या मुलाला घेतलं आणि निघायला लागले. चालत असताना चालता 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 विश्वामित्राजीला सहन झालं नाही. विश्वामित्राजी सूर्यनारायणाकडे आले आणि त्या सूर्यनारायणाला सांगतात, हे सूर्यनारायणा, 16-17 कळ्याने संतप्त तपा, संतप्त. महाराज दगडाच्या लाह्या फुटू लागल्या आणि असणाऱ्या त्या ठिकाणी दगडाच्या लाह्या फुटल्यानंतर वनवा पेटला. वनवा पेटल्यानंतर हे असणारे 3घही जण अस्तव्यस्त झाले, वेगळ्या वेगळ्या रस्त्याने चालायला लागले. असणाऱ्या चालत असताना चालता चालता ऊन तापायला लागलं. विश्वामित्राजीला वाटलं यांना आणखीन त्रास द्यावा, म्हणून विश्वामित्राजींनी एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि राजा हरिश्चंद्रजीच्या समोर आले. हे उदार अंतकरणाच्या राजा, अरे मी असं ऐकलंय की तू 9 खंडाचं राज्य दान दिलंय. अरे ऊन तपत रे, माझ्या पायाला फोड आले, पादत्राने देशील? महाराज ज्याने 9 खंडाचं राज्य दान देताना विचार केला नाही तो चप्पल दान देताना विचार करेल काय? सटकन आपल्या पायातली चप्पल काढली, त्या ब्राह्मण बाला देऊन दिली. आता अनवानी पायाने चालायला लागले. त्याला वाटलं पत्नीलाही त्रास द्यावा. एका ब्राह्मणाच्या पत्नीचं रूप धारण केलं, त्या ठिकाणी उभे राहिले आणि ते तारा राणी आल्याबरोबर तिला म्हणायला लागले, हे उदार अंतकरणाची राजाची प्रिय, अगं तुझ्या असणाऱ्या पतीने माझ्या असणाऱ्या पतीला चप्पल दान दिली, पादत्राने दान दिले. ऊन तपते, पाय भासते, देते का ग?
पतीच्या पावलावर पाऊल टाकत जगत असणारी ती तारा राणी, तिने एक क्षणही विचार केला नाही, आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि देऊन टाकल्या. त्याला वाटलं मुलालाही सुद्धा त्रास द्यावा. 5 वर्षाचं चिमुकलं बाळ आहे, बाळ रोहित चालतोय. एका मुलाचं रूप धारण केलं, चटकन समोर आले आणि म्हणायला लागले, हे उदार अंतकरणाच्या माय बाबाच्या मुला, अरे तुझ्या असणाऱ्या आई वडिलांनी माझ्या असणाऱ्या आई वडिलांना पादत्राणे दान दिले, देशील का रे? पाय भासतात बघ, माझ्या पायाला फोड आले. महाराज आई वडिलाच्या पावलावर पाऊल टाकत चालत असताना तो मुलगा, त्या मुलाने एक सेकंदही विचार केला नाही, आपल्या पायातल्या पादत्राणे काढले देऊन टाकले. अनवानी पायाने चालायला लागले, पायाला फोड त्या ठिकाणी काहीतरी ते यायला लागले. चालता 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 विश्वामित्रजीला वाटलं यांना या 10व्या खंडातलं काहीतरी खाऊ घालून भ्रष्ट तरी करेल. एक पानपोई तयारी केली, थंड पाण्याने माठ भरलेले आहेत. आवाज दिला, राजा ओ दादा या या पाणी घ्या, या त्या पाणी, ओ थंड पाणी आहे, ऊन तपतंय, पाय भासताय, तुमच्या पायाला फोडा आले, घ्या ना थोडंसं पाणी. त्यावेळेस विचारलं हरिश्चंद्रजीने, दादा कोणता भाग आहे हो? एवढं खरं बोलायचे फक्त नाही, 9 खंडातलाच काहीतरी भाग आहे, 10वा खंड पुढे आहे. ठीक आहे दादा, मी 9 खंडाचं राज्य दान दिलंय आणि एकदा दिलेलं जे दान आहे त्या दानातला पाणीही सुद्धा पिण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. अरे बाप, काय विश्वास आहे याचा. जाऊ द्या म्हणे, हा नाही भ्रष्ट झाला तर पत्नीला तरी भ्रष्ट करू. मायावी हरिश्चंद्र उभा केला, त्याच्या हातामध्ये ग्लास दिला आणि असं डेकोरेशन केलं की तो पाणी पिऊन राहिला. इकडे असणारी तारा राणी आली, त्या तारा राणीला म्हणतात, ताई हो या घ्या, थंड पाणी आहे, पाण्याने भरलेला माठ आहे, घ्या पाणी प्या. त्यावेळेस त्यांनी विचारलं, दादा कोणता भाग आहे हो? 9 खंडातलाच काहीतरी भाग आहे, 10वा खंड काशी पुढे आहे. दादा माझ्या पतीने 9 खंडाचं राज्य दान दिलंय, त्या दानातला पाणी पिण्याचा अधिकार आम्हाला नाही. काय गोष्ट करता, तुमचे पती तर पिऊन राहिले पाणी. बघा बघा तुमचे पती, किती विश्वास असावा आपल्या पतीवर, आपल्या पतीवर किती विश्वास असावा. असणाऱ्या त्या ठिकाणी तारा राणीने त्या मायावी हरिश्चंद्राकडे पाहिलं तर नाहीच, पण बोलायला लागलाय, ओ दादा पहिली गोष्ट, माझ्या असणाऱ्या पतीने 9 खंडाचं राज्य दान दिलंय, त्या दानातलं ते पाणी पिणार नाहीत, आणि जर पाणी पित असतील तर ते माझे पती नाही, ते माझे पती नाही. किती विश्वास असावा. निघून गेला. बाप रे बाप, काय विश्वास आहे यांचा. म्हणून मायावी तारा राणीचा पुतळा तयार केला आणि तिच्या हाती ग्लास दिला. मुलाला तरी भ्रष्ट करूया. 5 वर्षाचं चिमुकलं बाळ यायला लागलं, ये दादा ये घे पाणी पे, तुझ्या पायावर पाणी घे, थंड पाणी आहे, ऊन तपते, तुझ्या पायाला फोड आले, घे थंड पाणी घे. त्यावेळेस छोटासा चिमुकला बाळ आहे, त्याने विचारलं, काका कोणता भाग आहे हो? एवढंच खरं बोलायचं, 9 खंडातलाच काहीतरी भाग आहे. काका माझ्या असणाऱ्या आई वडिलांनी 9 खंडाचं राज्य दान दिलंय, त्या दानातला पाणी पिण्याचा अधिकार आम्हाला नाही, आम्हाला नाही त्या दानातला पाणी पिण्याचा. काय बोलतो बघ, तुझे आई वडील तर पाणी पित आहेत ना. किती विश्वास असावा आई वडिलांवर. त्यांनी पाहिलं तर नाही, पण म्हणायला लागला की दादा पहिली गोष्ट, माझे आई वडील दिलेल्या दानातलं पाणी पिणार नाहीत, आणि पित असतील तर ते माझे आई वडील नाही. काय विश्वास होता या परिवाराचा. जीवनामध्ये जीवन जगत असताना आपला जो परिवार आहे, या परिवाराचा आपसात काय पाहिजे? विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे, नाही तरच ते त्या ठिकाणी शेवटाला त्या ठिकाणी. म्हणून विश्वास महत्वाचा आहे आणि प्रेम महत्वाचं आहे. असणाऱ्या राजा हरिश्चंद्र काशीला पोहोचले, हातामध्ये पाय धुतले, ओंजळीमध्ये पाणी घेतलं, पिणार. तेवढ्या अवकाशात आठवण झाली, माझी पत्नी कुठं असेल. कदाचित पाठीमागं वनवा पेटला, त्या वनव्यामध्ये ते जडून खाक तर नशीन झाली ना, खाक तर नशीन झालं ना. तेवढ्या अवकाशामध्ये मला हातचं पाणी टाकून दिलं, वाट पाहू लागला. तेवढ्या तारा राणी आल्या. ए प्रिय, मी तुला सांगितलं होतं किती दुःख आहे. हो स्वामी. अरे मुलगा कुठे आहे? तिला वाटलं माझ्यासोबत आहे, मला वाटलं तुझ्यासोबत आहे. दुःख आलं. मुलगा तुझ्यासोबत नाही, मुलगा माझ्यासोबत नाही, मग मुलगा आहे तरी कुठं? महाराज अनेक वाईट विचार मनामध्ये यायला लागले. कदाचित वनवा पेटला होता, त्यात जडून खाक तर नशेन झालं. महाराज अंतकरण कठोर त्या ठिकाणी काहीतर ते केलं आणि असणाऱ्या वाट पाहू लागल्या त्या मुलाची. तेवढ्या अवकाशामध्ये दूरवरून असणारा 5 वर्षाचा चिमुकला बाळ येताना दिसला.
5 वर्षाचं चिमुकलं बाळ आहे. पायाला फोड आले, चालू लागलं, उभं राहू लागलं, पडू लागलं, चालू लागले, उभे राहू लागले, पडू लागले, रक्त बंबाळ पाय झाले. त्या माऊलीने पाहिलं आपला मुलगा त्या ठिकाणी येतोय. धावत असताना ती आई जाते आणि असणाऱ्या त्या ठिकाणी बाळ रोहित आला, मिठी मारते, म्हणते हे बाळा तुला मी सांगितलं होतं किती दुःख आहे, किती त्रास आहे, पण तू माझं ऐकलं. हो आई, आज मला कळालं की माझे आई वडील माझ्याकरता किती कष्ट सहन करतात, किती त्रास सहन करतात. आनंद वाटला मला. तेवढ्या अवकाशामध्ये परिणाम त्या ठिकाणी कायतर ते निर्माण होतो. चला दर्शनाला, नाही विश्वनाथाचं दर्शन, स्नान केले गंगेचं आणि विश्वनाथाच्या दर्शनाला केले आणि विश्वनाथाचं दर्शन घेतात आणि विश्वनाथाला विनंती करतात, नाही तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही विश्वनाथ. दीनरांका मी अनाथ, दीननाथ मी अनाथ, दीनरांका मी अनाथ, गुण विश्वनाथ, हो मी विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. दीननाथ मी अनाथ, दीननाथ मी अनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ. हो विश्वनाथाचं दर्शन घेतलं ना, बाहेर निघले. बाहेर निघले विश्वामित्र आले. राजा दे माझं 3 बार सोनं. ते म्हणले आताच तर आलो, अजून कामही लागायचं बाकी आहे. नाही बरं, नाही मला आताच पाहिजे. मग त्यावेळेस काशीमध्ये एक बाजार होता मांस विकण्याचा. मग माणूस विक्रीला आहे कसं ओळखायचं? डोक्यावर गवताची पेंडी ज्याची आहे समजून जावा हा विक्रीला आहे. तिघांनी सुद्धा विकलं महाराज. नाही राजा हरिश्चंद्राजीने स्वतःचा देह विकला. या देहाची किंमत करता येईल का महाराज? अजिबात नाही. हा देहाची किंमत करता येत नाही. स्वतःचा सांगितलं का? कारण भगवंताने आपल्याला हा फुकट दिला. नाही फुकट दिला आपल्याला हा देह. असणाऱ्या आपल्या मुखातलं एक दात जर पडला, एक दात, तो वडील श्रेष्ठ आहेत हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. आई श्रेष्ठच आहे मी नाही म्हणत नाही, पण आईपेक्षा वडील. आईचं प्रेम दिसते महाराज, वडिलाचं प्रेम दिसत नाही. मग वडील आपल्यावर प्रेम करत नाहीत असं आहे का? अजिबात. आई मला भूक लागली म्हटल्याबरोबर गरम गरम तेल तूप लावून पोळी तयार करून देणारी आई प्रत्येक जीवाला दिसते महाराज. पण त्याच पोळीला लागणारं जे अन्न आहे तो अन्न आणणारा बाप त्याला विसरून चालता कामा नये. आई मला 1 रुपया दे म्हटल्याबरोबर आई चटकन काढून देते, पण तोच रुपया आणण्याकरता बापाला किती ठोकरा खावं लागतात. नाही हे विसरून चालता कामा. आईपेक्षाही सुद्धा वडील श्रेष्ठ आहेत महाराज. आईपेक्षाही वडील प्रेम करतात, पण वडील प्रेम दाखवत नाही. वडील प्रेम आईची माया दिसती आहे. म्हणून तर कोणातरी एका कवीने लिहिलं, नाही
कोणातरी एका कवीने लिहिलं, मला आवडलं ते नाही, आणि मी म्हणत असतो मला फक्त गाणं आवडलं महाराज. काय गाणं आवडलं, मला आवडलं, मी म्हटलं चांगलं आहे, धन्यवाद त्यांना. नाही 21 तोफांची सलामी. नाही सुंदर सुंदर गायन केलं. नाही आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, की जी आई आपल्याला माया देते, प्रेम देते. नाही एवढंच नव्हे तुम्ही नभीची चांदणी तू ग, चंदराची कोर, शीतल तुझी छाया मला हळवे जीवनभर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेलं. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो मायेचा सागर जीवनाकार. तोडप त्या उन्हात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामान. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले मातीचे ताव. आई माझी मायेचा, किती जरी बेंबीच्या देठाले ताण देऊन म्हटलं नाही, म्हणा तुम्ही बेंबीच्या देठाले ताण देऊन, पण आई वडिलांना जर सांभाळत असाल तर नाही तर मग आई माझी मायेचा सागर, आई कुठं. अरे अरे काही कामाची गोष्ट नाही. आई जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठी. आणि संत महात्मे बोलून जातात नाही, सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई न दूजा, माँ से बढ़कर कोई न दूजा. वो देती है दुआ सबसे बड़ी है माँ, माँ. आई महाराज जगतामध्ये सर्वात मोठी. नाही आई वडिलांचा सांभाळ करा. नाही आई वडिलांचा सांभाळ करा, पण त्याच्याकरता मुलाबाळावर योग्य ते संस्कार करा. मुलाबाळांवर योग्य संस्कार होणं महत्वाचे आहे. मुलाबाळांवर आपण योग्य संस्कार करत नाही आणि नंतर म्हातारपणी जर त्यांनी आपल्याला वागवलं नाही तर लगेच आपण काय म्हणतो, मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तूने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, तूने नाही पाणी पाजिले. रडतो
उगीच तान नको देऊ कशाला मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ कशाला मेल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको देऊ कशाला मेल्यावरती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ कशाला तुझ्यासाठी जीवन दाडिले बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन दाडिले बाळा तुने नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजले नाही पाणी पाजले वाह याच्याकरता मुलाबाळावरती योग्य ते संस्कार होणं महत्त्वाचे आहे संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर हा देश टिकेल म्हणून मुलाबाळावरती योग्य ते संस्कार होणं त्या ठिकाणी काय तर ते महत्त्वाचं आहे म्हणून असणाऱ्या आईचं अंतकरण आहे तिला कळालं की माझ्या मुलाला सर्पदंश झाला एकदम त्या ठिकाणी आखराळ विक्राळ अवस्था त्या ठिकाणी त्या माऊलीची त्या ठिकाणी झाली ए बाळा अरे उठ रे उठ बाळा का कारण मुलाचं हित तिलाच कळते नाही संत महात्मे सांगतात ना नाही जगद्गुरु तुकोबाराने स्पष्ट करून दिलं नाही स्पष्ट करून दिलं लेकुराचे हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित लेकुराचे हित आपल्या मुलाचं हित पाहणारी ती त्या ठिकाणी आई आहे म्हणून ती त्या बाळ रोहिताला उठवण्याचा प्रयत्न करते पण बाळ रोहित उठत नाही शेवटी असणारा जो डोम्या नावाचा राजा आहे त्याने राजा हरिश्चंद्रकडे तलवार दिली सांगितलं जा ती कोणीतरी लाव आलेली आहे तिला मार महाराज मुलगा मरून पडलेला आहे त्या ठिकाणी एक असणारा त्या बाळाचा पोट फाडला आणि त्याच्या अंगावर टाकले असं डेकोरेशन केलं की कोणीतरी लाव आली आणि जिवंत प्रेत त्या ठिकाणी काय तर ते खाते महाराज राजा हरिश्चंद्रजीला नाही ओळखायला आले धावत आले तलवार घेतली आणि मानेवरून फिरवणार गुरुदेव तिथे आले कुलगुरू वशिष्ठ महामुनी आले आणि त्यांनी असणाऱ्या त्या ठिकाणी तलवार पकडली हे राजा काय करतो म्हणजे ही लाव आहे अरे लाव नाही बघ व्यवस्थित कोण आहे चटकन पाहिलं ओळखायला आलं अरे ही तर आपली पत्नी नाही ओळखायला आली होती महाराज जीवनामध्ये असे प्रसंग जर आले तर आपल्या जीवनात गुरु असणं फार महत्त्वाचं आहे गुरु असणं फार महत्त्वाचं आहे महाराज विश्वामित्रजी तिथे आले राजा आम्ही प्रसन्न मग तुला काय मागायचं आहे त्यावेळेस राजा हरिश्चंद्रजीने काय मागायला पाहिजे जे मी तुम्हाला राज्य दिलं ते परत करा नाही महाराज सर्वप्रथम तर मला मृत्यू लोकामध्ये जन्म मिळावा जन्म मिळाल्यानंतर तारा राणी सारखी अर्धांगिनी मिळावी आम्हा दोघांच्या संसारामध्ये बाळ रोहितासारखा पुत्र आम्हाला मिळावा आमचा संसार सुखाने चालत असताना आम्हाला वेळोवेळी त्रास देण्याकरता विश्वामित्रजी सारखे शत्रू पाहिजे शत्रू कोणी मागेल का महाराज पण यांनी मागितले मला विश्वामित्रजी सारखे शत्रू पाहिजे आणि ज्या वेळेस आम्ही हा संघर्ष करत असताना जर माझं अधपतन होत असेल तर माझा सांभाळ करण्याकरता सद्गुरू त्या ठिकाणी पाहिजे सद्गुरू पाहिजे म्हणून जीवनामध्ये गुरु असणं फार महत्त्वाचे आहे गुरुदेव तुम्हारी चरणों में हम नित शेष झुकाते हैं हम नित शेष झुकाते हैं हम नित शीश झुकाते हैं गुरुदेव तुम्हारी चरणों में हम नित शेष झुकाते म्हणून जीवनामध्ये सद्गुरू पाहिजे इथपर्यंत आपल्याला यायचं होतं झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो आपली वेळा संपून गेली 15 मिनिटं तुमचे जास्तीचे घेतले त्याच्यासाठी क्षमा मागतो बरं का 15 मिनिटं
शिल्लक घेतली. 15 मिनिटं उशिरा सुरू झालं तर म्हणून 15 मिनिटं उशिरा सोडलं. मी काम इमानदारीने करतो डांगे साहेब. काम इमानदारीने करतो. 15 मिनिटं उशिरा सुरू झालं, 15 मिनिटं लेट सोडून आलो आणि मजुरी इमानदारीने घेईन. ठसका लागला त्याला तर. गोपाल कृष्ण भगवान झालेली शिवा हनुमंतरायाची चटणी समर्पित करूया. शेवेला पूर्णविराम, हाताने टाळी, मुखाने नामस्मरण करायचं आहे, भजन करायचं आहे आणि आरतीची तयारी करायची आहे. याला विको द्या. हॅलो हॅलो हॅलो. राधे कृष्ण राधे कृष्ण. सर्वांनी एक टाळी वाजवा, वाजवा एक टाळी. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. टाळी, एक टाळी. सर्वांनी भजन करा, सर्वांनी भजन करा. कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. टाळी टाळी, एक टाळी, एक टाळी. कृष्ण जय हो. वा, एक टाळी, एक टाळी, एक टाळी. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. जय हो. कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम 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 राधे. ओ राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. जय हो. टाळी टाळी, सारखी टाळी वाजवा. राधे राधे. राधे श्याम श्याम राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण. जय हो. टाळी 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 टाळी. राधे राधे. राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण. जय हो. कृष्ण कृष्ण राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम श्याम श्याम. राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे राधे राधे. राधे कृष्ण जय हो. राधे राधे. राधे राधे. श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे. श्याम 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 राधे राधे. श्याम श्याम राधे राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय.
राहा उभ्या आरती करता सुख करता दुःख हरता विज्ञाची पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंठी झळके फळाचे जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित गौरा गौरी आरती निगम मोक्ष सारा भागवत सौजा भव नारद कथा साधु श्रवणे परीक्षित लवला सुख चरणे विरागे तनु त्याग करोनी अवतार विदुरमयत्रीय संग घडला विदुरमयत्रेय संग घडला विधी अति काठीनो पजले श्रोटी सुराची श्रोटी कपिला मुनी देव होते सारा पुरातन सुख कर अवतारा आरती वंशदाक्षयागी आला ध्रुवत पेय चल भागी ऋतु प्राचीरमला लागी प्रेयर्वत वनवासा लागी मही आकाश कोल बदला मही आकाश कोल बदला चित्र के कोसी पैन पारा सब संगति सुख आरती निगम रोक्ष सारा भागवत सोचा भव पारा भक्त प्रहलाद भय करला हरि नारायण रूपेण पासोने करी सुटला कोरम मोहिनी भेष कराया कोरम मोहिनी भेष कराया रवि शशि गोत्र राम युग पात्र हरिक नृप मात्र पुष्ट भक्ति पैल पारा आरती निगम रोक्ष सारा भागवत सोजा भव पारा कंसचा नूर मोक्ष विला दमाया अवतरला गोकुळे लीला करू शिकला सहाय्य झाला अर्जुना उद्धवा ज्ञान कथा बोधी उद्धवा ज्ञान कथा बोधी प्रलय युग विनय मुकुंदो तनय परे सुनय पावला
कर्पूर गौरम निरंजनम समर्पयामि। खाली लोटांगण खाली बसा, प्रसाद घ्या।